क्या बात आहे, परत VIP नंबर. तर 4,50,000 रुपये कोट केलेली क्या बात प्राइस मध्ये आपण अजूनही निगोशिएबल करून देणार. पेट्रोल विथ CNG मध्ये गाडी, कंपनी फिटेड पेट्रोल CNG गाडी. आता 4 फॉर्च्युनरचा स्टॉक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. पुण्यात कोणाकडे एवढा स्टॉक नसेल. 10 अर्टिगा आहेत आपल्याकडे 10. मित्रांनो, आता मी मोरया कार्स वाकड पुणे या ठिकाणी आहे आणि आपले राहुल भाऊ आहेत, त्यांनी घेतलेली आहे स्विफ्ट गाडी. तर त्यांचा एक्सपिरियन्स ते थोडक्यात सांगतील की कसा एक्सपिरियन्स होता. थोडक्यात आम्हाला सांगा, चांगला वाईट कसा आहे. गाडी आल्या आम्हाला आवडली आणि गाडी आम्ही सगळी चेक केली. गाडी ऑल मेंटेन आहे आणि प्राइस पण आम्हाला निगोशिएबल करून दिली. नक्की निगोशिएबल करून दिली? हो, नक्की निगोशिएबल करून दिली. बरं. दत्त सरांनी एक नंबर आम्हाला साथ दिली गाडी दाखवायला वगैरे सगळ्या गोष्टीला. अच्छा. आणि आम्ही टेस्ट ड्राईव्ह पण घेतली. गाडी आम्हाला टेस्ट ड्राईव्हला पण आवडली. गाडी प्रॉपर आवडली तुम्हाला? हो, गाडी प्रॉपर आवडली. चालते, चला अभिनंदन, व्यवस्थित गाडी झालं. थँक्यू. तर प्रेक्षक मित्रांनो, आता पुढे असा चांगला स्टॉक तुम्हाला व्हिडिओच्या पुढे पाहायला भेटणार आहे. त्यामुळे चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. आता सर, तुमचा फोन आला, तुम्ही म्हटले अर्टिगा आणलेल्या आहे. क्या बात आहे. अर्टिगा पुण्यात म्हणजे पुण्यात कोणाकडे एवढा स्टॉक नसेल. 10 अर्टिगा आहेत आपल्याकडे 10 अर्टिगाचा 10 अर्टिगा मिळणार आपल्याकडे. पब्लिक पेट्रोल मध्ये, पेट्रोल CNG मध्ये, डिझेल मध्ये सगळ्या गाड्या मिळणार. 10 अर्टिगा मिळणार फक्त मोरया कार मध्ये तुम्हाला. येस. सो जबरदस्त स्टॉक आहे. अजून देखील आज कुठला स्टॉक आहे? भरपूर. आज आपण कमीत कमी 10 अर्टिगा घेणार आहे. बोलेरो घेणार आहे, फॉर्च्युनर घेणार आहे, XUV घेणार आहे. ओके. XUV सगळ्यांची मागणी असते. 4 XUV आहेत माझ्याकडे. ओके. 4 फॉर्च्युनर आहेत, 2 बोलेरो आहेत, 10 अर्टिगा आहेत. अजूनही गाड्या आहेत, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूून पाहायला मिळतील. येस. सो नक्की स्क्रीनवरती नंबर आहे. आणि लोन फॅसिलिटी ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. 2013च्या पुढच्या गाड्यांवर आपण सगळ्या गाड्यांवरती लोन करून देतो. लोन होऊन जाईल. फक्त त्यासाठी तुमचं सिव्हिल स्कोअर महत्वाचा असतं. इन्कम प्रूफ जर चांगले असतील तर पटकन लोन करून मिळेल, होऊन जाईल. 2 ते 3 दिवसामध्ये आपण लोन करून. येस. तर त्याबद्दल देखील तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवरती नक्की नंबर आहे. दत्ता सर, पहिली अर्टिगा आहे. पहिली अर्टिगा 2012ची गाडी आहे. डिझेल मध्ये गाडी, LDI मॉडेल आहे, सिंगल ओनर मध्ये गाडी आहे. गाडी 1,24,000 चाललेली आहे. ओके. गाडीची प्राइस आपण 5,75,000 रुपये कोट केलेली. प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे. त्याच्यावरती आता 2012ची 2012 समजा करायचं असेल तर लोन करायचं म्हटलं साधारणतः 1 वर्षासाठी लोन अवेलेबल होऊन जाईल. ओके. याच्यावरती देखील लोन नक्कीच तुम्हाला भेटून जाईल. व्हाईट कलर मध्ये गाडी देखील चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे. तुम्ही कंडिशन पाहू शकता. पुढची अर्टिगा ती सुद्धा डिझेल मध्ये. सर 2017ची गाडी, डिझेल मध्ये VDI मॉडेल आहे, सिंगल ओनर मध्ये गाडी. गाडी 1,00,000 किलोमीटर चाललेली. गाडीची प्राइस आपण 8.5 लाख रुपये कोट केलेली. प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे. आणि हे VDI मॉडेल. ओके, चालेल. डिझेल मध्ये VDI व्हेरियंट आहे. पुढची अर्टिगा सर 2018ची गाडी, पेट्रोल विथ CNG मध्ये गाडी, कंपनी फिटेड पेट्रोल CNG. गाडी चालली 49,000 किलोमीटर, सिंगल ओनर मध्ये गाडी आहे. ओके. गाडीची प्राइस आपण 8,70,000 रुपये कोट केलेली. प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. वेल मेंटेन गाडी, सिंगल ओनर मध्ये, कमी चाललेली, 0 टॅप इन्शुरन्स आहे गाडीचा. अच्छा. हो, चालतंय. तर ही राहिली कंपनी फिटेड पेट्रोल प्लस CNG गाडी. त्यानंतर न्यू लुक गाडी. क्या बात आहे. काय डिटेल आहे सर? ही गाडी 2021ची गाडी आहे. गाडी 1,20,000 किलोमीटर चाललेली, कंपनी फिटेड पेट्रोल विथ CNG. गाडीला एक्स्ट्रा ॲक्सेसरीज वगैरे झालेले आहेत. बरोबर. गाडी सिंगल ओनर मध्ये. गाडीची प्राइस आपण 10,95,000 रुपये कोट केलेली. प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे. 2021ची एमटेकचं तुम्हाला वरच्या साईडला जे कॅरियर आहे ते सुद्धा इन्स्टॉल केलेले आहे. ब्रँडेड कॅरियर आहे. त्यानंतर पुढची अर्टिगा अगेन MH14 मध्ये. सर 2021ची नोव्हेंबर मधली गाडी आहे. सिंगल ओनर आहे. गाडी 88,000 किलोमीटर चाललेली आहे. स्मार्ट हायब्रिड आहे, आउटफिटेड आफ्टर मार्केट CNG गाडीला. गाडीची प्राइस आपण 10,95,000 रुपये कोट केलेली. प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देणार. सर्वसाधारण 8.5 ते 9 लाख रुपये आपण लोन अवेलेबल करून देऊ. आणि किमतीमध्ये मान सन्मान सुद्धा होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला आपला रेफरन्स सांगायचा आहे, मराठी कार न्यूज किंवा माझं नाव सांगितलं विशाल विद्यार्थी तरी देखील चालेल. पुढची अर्टिगा सर 2021ची गाडी आहे. गाडी 62,000 किलोमीटर चाललेली, कंपनी फिटेड पेट्रोल विथ CNG मध्ये गाडी आहे. गाडीची प्राइस आपण 11,35,000 रुपये कोट केलेली. सिंगल ओनर मध्ये गाडी, सिल्वर कलर, एकदम वेल मेंटेन गाडी, पूर्ण शोरूम मेंटेन मध्ये गाडी आहे. 11,35,000 मध्ये मान सन्मान करून देऊ आपण. गाडीवरती 8 ते 9 लाख रुपये लोनही अवेलेबल करून देऊ. ओके, चालतंय. पुढची व्हाईट कलर अर्टिगा सर 2021ची पेट्रोल विथ CNG गाडी, सिंगल ओनर, व्हाईट कलर, कंपनी फिटेड. गाडी चालली 88,000 किलोमीटर, सिंगल ओनर मध्ये. गाडीची प्राइस आपण 11,35,000 रुपये कोट केलेली. प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देणार.
सर 2022ची गाडी सिंगल ओनर 28,000 चाललेली गाडी आहे. क्या बात आहे. ही गाडी मिळणार आहे फक्त 11,95,000 प्राइसमध्ये निगोशिएबल असणार आहे. एकदम वेल मेंटेन कंपनी फिटेड पेट्रोल विथ CNG मध्ये गाडी. ओके, MH 12 पासिंग मध्ये ही गाडी तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. पुढची अर्टिगा एकदम ही तर ब्रँड न्यूज आहे सर. ही 2022ची गाडी ZXi व्हेरियंट आहे. टॉप एंड व्हेरियंट मध्ये बटन स्टार्ट मध्ये स्कीलेस एंट्री स्मार्ट हायब्रिड मध्ये गाडी चालली फक्त 19,000. गाडीला भरपूर असे ॲक्सेसरीज झालेले आहेत. सिंगल ओनर मध्ये गाडीची प्राइस आपण 11,90,000 रुपये कोट केलेली. प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देणार. तर आता तुम्ही अर्टिगा पाहिले, आता जवळपास 4 XUV आणलेले आहेत आज आपण. तर दत्ता सर, पहिले XUV काय डिटेल आहे सर? 2014ची XUV आहे. सेकंड ओनर मध्ये गाडी 1,93,000 किलोमीटर चाललेली आहे. मॅन्युअल गिअरबॉक्स मध्ये गाडी आहे. W6 व्हेरियंट आहे. गाडी सेकंड ओनर मध्ये गाडीची प्राइस आपण 6,50,000 रुपये कोट केलेली. प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देणार. ओके, 6,50,000 रुपये. येस. गाडीची कंडिशन पाहू शकता. W6 व्हेरियंट हे असणार आहे. त्यानंतर पुढची XUV सर ही 2016ची गाडी सिंगल ओनर मध्ये गाडी 1,60,000 किलोमीटर चाललेली. W10 व्हेरियंट आहे. टॉप एंड व्हेरियंट मध्ये आहे. गाडीला सनरूफ देखील आहे. गाडी सिंगल ओनर मध्ये गाडीची प्राइस आपण 9,90,000 रुपये कोट केलेली. प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे. ही 9,90,000 मध्ये मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये. मॅन्युअल मध्ये ऑटोमध्ये. अच्छा, ती ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये. ओके, तर ती गाडी जर पाहिली तर ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये. पुढची XUV सर ही 2012ची गाडी सेकंड ओनर मध्ये गाडी 1,39,000 किलोमीटर चाललेली. सेकंड ओनर गाडी. गाडीची प्राइस आपण फक्त 4,50,000 रुपये कोट केलेली. प्राइस मध्ये आपण अजूनही निगोशिएबल करून देणार आहे. 4,50,000 मध्ये हे W8 व्हेरियंट. W8 व्हेरियंट गाडीवर लोन देखील अवेलेबल आहे. एकदम वेल मेंटेन कार आहे. पुढची XUV चौथी आपली 2015 एंडिंगची गाडी सिंगल ओनर मध्ये गाडी 1,00,000 किलोमीटर चाललेली. W10 व्हेरियंट आहे. टॉप एंड व्हेरियंट केलेस एंट्री. गाडीला सनरूफ देखील आहे. ओके, गाडीची प्राइस आपण 8,99,000 रुपये कोट केलेली. प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे. एकदम वेल मेंटेन मध्ये गाडी सिंगल ओनर चॉईस नंबर मध्ये आणि मॅन्युअल मध्ये. मॅन्युअल मध्ये. त्यानंतर आता XUV पाहिले. आता 4 फॉर्च्युनरचा स्टॉक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि तो सुद्धा एकदम कमी बजेट मध्ये. येस सर. पहिली फॉर्च्युनर 2011ची गाडी सिंगल ओनर सेकंड ओनर मध्ये गाडी. गाडीचा नंबर आहे 100. गाडीची प्राइस आहे 10,95,000 रुपये. 10,95,000 प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून एकदम VIP नंबर आहे. कंडिशन तुम्ही पाहू शकता. सेकंड ओनर मध्ये मॅन्युअल मध्ये असणार आहे. मॅन्युअल मध्ये. पुढची फॉर्च्युनर सर 2011ची गाडी 4x4 मध्ये मॅन्युअल मध्येच गाडी आहे. ही गाडी मिळणार तुम्हाला फक्त 9,99,000 मध्ये. काय बात आहे. 9,99,000. त्याच्यामध्ये पण मान सन्मान नक्की असणार आहे. नक्की असणार आहे. आणि ही सुद्धा MH 12 पासिंग मध्ये 9055 हा सुद्धा VIP नंबर तुमच्यासाठी घेऊन जायचा. पुढची फॉर्च्युनर क्या बात आहे. परत VIP नंबर 2012ची डिसेंबर मधली गाडी सिंगल ओनर आहे. गाडी मिळणार आहे 11,90,000. 11,90,000. 12 एंडिंगची गाडी कराड पासिंग मध्ये ही गाडी. येस. सो कंडिशन तुम्ही पाहू शकता. ब्लॅक अलॉय व्हील तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात. आणि गाडी जर पाहिली तर ही 2 व्हील ड्राईव्ह मध्ये गाडी असणार आहे, जी की कंडिशन तुमच्या पुढे आहे. पुढची फॉर्च्युनर VIP नंबर 2015. अगेन VIP नंबर आहे बघा. 900 विषयच नाही. 2015 ऑटोमॅटिक सगळे VIP नंबर मध्ये फॉर्च्युनर. काय डिटेल आहे? 2015ची ऑटोमॅटिक मध्ये सिंगल ओनर मध्ये गाडी आहे. गाडीची प्राइस आपण 16,90,000 रुपये कोट केलेली. प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देणार. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स. लोन किती होऊन जाईल? गाडीवरती लोन अवेलेबल होऊन जाईल 13 लाख रुपये. ओके, 13 लाखाच्या आसपास लोन होऊन जाईल. सिबिल स्कोर महत्वाचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. सिबिल डाऊन असेल तर थोडंफार कमी पण होऊ शकतं. डाऊन पेमेंट तुम्हाला जास्त लागेल. सिबिल सर्वसाधारणतः 700+ पाहिजे तुमचं. येस. तर लोन व्हायला कुठलाही प्रॉब्लेम जो तो येत नाही. त्यानंतर गावाकडे चालणारी बोलेरो काय डिटेल आहे सर? 2012ची गाडी सिंगल ओनर SLE व्हेरियंट आहे. ओके. गाडीची प्राइस आपण फक्त 4.5 लाख रुपये ठेवलेली. प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे. 2000 वेल मेंटेन सिंगल ओनर मध्ये गाडी. 2000 कधीची? 2012ची 4.5 लाखामध्ये बोलेरो आहे. टायर कंडिशन जर पाहिली ही सुद्धा तुम्हाला जवळपास 60-70% टायर कंडिशन अजून गाडीची आहे. गाडीचा लुक देखील पाहू शकता. न्यू लुक मध्ये गाडी आहे. पुढची एमॉक डिझेल इंजिन मध्ये ही गाडी. सर 2018ची नोव्हेंबर मधली गाडी सिंगल ओनर आहे. गाडीची प्राइस आपण 6,99,000 रुपये कोट केलेली. प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. सिंगल ओनर वेल मेंटेन मध्ये गाडी. गाडीवरती लोन साधारणतः आपण 6.5 लाख रुपये करून देऊ. मित्रांनो, असा काय जो स्टॉक आहे हा तुम्हाला मोर्या कार्स मध्ये पाहायला भेटतो. बाकी दत्ता सर 2 शब्द आपल्या प्रेक्षकांना. मी सर्व प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो, आपल्याकडे गाड्यांचा स्टॉक भरपूर असतो. आपण ऑल महाराष्ट्र लोन सुविधा आपल्या उपलब्ध आहे. गाड्या जवळपास नाही म्हटलं तरी 125 ते 150 गाड्यांचा स्टॉक आहे. एखादी गाडी नसेल किंवा काय तर ती आपण अवेलेबलही करून देतो. आणि सर्व जॉब करणारे, बिझनेस करणारे किंवा शेतकरी म्हणा सगळ्यांसाठी आपल्याकडे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. सो तुम्ही मोर्या कारला एकदा व्हिजिट करा. आपल्या गाड्या पहा, गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह घ्या, गाडीचे पेपर्स चेक करा
आणि सर्व गोष्टी चेक करून तुम्ही मोरया कारमधून गाडी परचेस करू शकता. नक्कीच पिंपरी चिंचवडमधलं सगळ्यात मोठं यूज कारचं शोरूम जर पाहिलं मोरया कार्स आहे. त्यामुळे प्रेक्षक इथे कंटिन्युअसली कस्टमर येत राहतात, गाड्या देखील सेल होतात. त्यामुळे तुम्हाला जी पण गाडी आवडली असेल त्याबद्दल इन्क्वायरी करा किंवा व्हिजिट करा लवकरात लवकर आणि तुमची गाडी जी आहे ते घरी घेऊन जा. बाकी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कार न्यूज. आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.